आज आपण डिंकापासून लाडू बनवत आहे। डिंक आणि गव्हाचं पीठ वापरून आज आपण लाडू बनवत आहे। खूप सोपी आहे बनवण्याकरिता। छान असं कमी गॅसवरच आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे। छान लाडू तयार होतात। इथे मी 1 वाटी डिंक घेतलेला आहे। 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी पण घेऊ शकतो। मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी डिंक। डिंक आपल्याला कमी गॅसवरच तळून घ्यायचं आहे। डिंक घेतलेला आहे 1 वाटी, पाऊण वाटी काजू, पाऊण वाटी किशमिश, पाऊण वाटी बदाम आणि अर्ध्या वाटीच्या कमी अक्रोड आणि पाऊण वाटी विरघळलेलं तूप घेतलेलं आहे। आणि इथे मी मखाना जास्त प्रमाणात घेतलेला आहे। वाटी प्रमाण म्हटले तर 3.5 वाटी मखाना घेतलेला आहे। आज मी मखाना, डिंक आणि गव्हाचं पीठ जास्त प्रमाणात वापरणार आहे। काजू 1 चम्मच तुपामध्ये परतून घेऊया। बदाम पण छान असं परतून घेऊया। पोहा खाच्या चम्मचनी अर्धा चम्मच तूप टाकले किंवा 1 चम्मच तूप टाकले तर छान असं आपण बदाम, काजू परतून घेऊया। अक्रोड परतण्याकरिता जास्त वेळ लागत नसतं। अक्रोड लवकर परतून होत असतात। अर्धा मिनिटमध्ये अक्रोड परतून होतात। मखाना छान असा परतून घेऊया। कशा प्रकारे परतून घ्यायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। हाताने आपला तुटायला पाहिजे त्याप्रमाणे आपण मखाना परतून घेऊया। मी इथे मखाना परतण्याकरिता तुपाचा वापर नाही केलेला आणि लहान मुलांसाठी मखाना खाण्याकरिता खूप छान असतं। इथे आपण डिंक घेतलेला आहे। डिंक कमी गॅसवरच परतून घ्यायचं आहे जेणेकरून डिंक छान परतायला पाहिजे, जेणेकरून हाताने आपण त्याला तोडणार तर छान तुटायला पाहिजे। कमी गॅसवरच मी डिंक परतून घेत आहे कारण आपण खाणार तर आपल्या दातामध्ये अटकायला नाही पाहिजे। या पद्धतीने कमी गॅसवरच मी पूर्ण डिंक तुपामध्ये परतून घेतलेला आहे। इथे मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे। उरलेलं तूप होते तर गव्हाचं पीठ आपण परतणार आहे तेव्हा मी पूर्ण तूप घेतलेलं आहे, म्हणजे मला पाऊण वाटी तूप लागलेलं आहे। गव्हाचं पीठ कमी गॅसवर छान असं 15 मिनिट परतून घेऊया किंवा समजणार नाही तर ब्राऊन कलर येत असतं त्याप्रमाणे गव्हाचं पीठ परतून घ्यायचं। इथे डिंक घेतलेला आहे बघा, सहज वाटीने याप्रमाणे बारीक करून घेत आहे। डिंक आपण मिक्सरमध्ये बारीक करत नाही आहे, वाटीने याप्रमाणे छान असं बारीक करून घेऊया। गव्हाचं पीठ परतून झालेलं आहे बघा, कलर बदललेला आहे। यामध्ये आता आपण खोबरकीस टाकूया। खोबरकीस मी घरीच बनवून घेतलेला आहे, विकतचं घेतलेलं तरी चालेल। छान असं गव्हाचं पीठ आणि खोबरकीस परतून घेतलेलं आहे बघा, छान असं गव्हाच्या पिठाचा कलर बदललेला आहे, त्यामध्ये खोबरकीस टाकलेला आहे। डिंक आपण बारीक करून घेतलेले होते, मिक्सरमध्ये नाही फिरून घेतले, वाटीनीच छान असे बारीक केलेले आहे। त्यामध्ये गव्हाचं पीठ आणि खोबरकीस परतून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे। इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे, त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकूया आणि छान असा पाक बनवूया। पाक आपल्याला 1 तारा 2 तारा असा बनवायचा नाही आहे बघा। या पद्धतीने छान असे पूर्ण ड्रायफ्रूट्स मी तळून घेतलेले आहे, परतून घेतलेले आहे आणि मखाना पण छान असा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। आधी मखाना बारीक केलेला, आता आपण काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। दरदरीत बारीक करू शकतो किंवा खूप बारीक केले तरी चालेल। मी इथे बारीक केलेले आहे। आधी ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेले, नंतर त्यामध्ये किशमिश टाकलेला आहे आणि मिक्सरमध्ये फिरून घेतलेला। थंडीचे दिवस आहे, जायफळाचा वापर करायचा। इथे मी 2 चिमट जायफळ टाकलेला आहे बघा। गुळाचा पाक पण बनलेला आहे। मी गुळाचा पाक 1 तारा 2 तारा असा नाही केलेला, थोडाच गुळाचा पाक उरलेला आहे। आपण 1 वाटी गूळ घेतलेले होते तर इथे मला पाऊण वाटी गुळाचा पाक लागलेला आहे, तर तुम्ही गूळ घेताना पाऊण वाटी गूळ घ्यायचा।
थोडा पाक उरलेला आहे, त्याच्यामध्ये थंडीचे दिवस आहेत, सहज आपण गुळाचा चहा बनवत असतं, तर मी गुळाचा चहा बनवून घेणार. गुळाचा पाक आहे तो वाया जाणार नाही. पाकामध्ये छान असं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने मी पूर्ण लाडू बनवून घेतलेले आहे. सोपी आहे बनवण्याकरिता आणि डिंक गव्हाचं पीठ वापरून आज आपण ही डिश बनवत आहे. या पद्धतीने छान असे पूर्ण लाडू मी बनवून घेतलेले आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा, खूप छान बनलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.